ग्राउंडवर जिकडे हे बघा बाजार होते, बाजारपेठ असं. आणि मामा इथे सफरचंद केळी घ्यायला यायचा त्या काळी. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज तुम्ही आमच्यासोबत फिरायला चालला आहेत आणि लवकरच तुम्हाला समजेल की आपण कुठे चाललोय. सो स्टे ट्यून्ड विथ अस. आणि ही आहे आमची शिव जी ड्राईव्ह करते आणि मामा पण आहे तिच्या सोबत बाजूची सीटवर. सो तो आहे तिचा गाईड फॉर द डे. मी स्लो केली, मला दिसला तो. नमस्कार मंडळी, आज आम्ही आहोत एका नवीन भटकंतीवर आणि तुम्ही आमच्यासोबत जॉईन करत आहात. आज आम्ही आलोय वसईच्या किल्ल्यामध्ये चिमाचप्पा स्मारकाकडे आणि जॉईन विथ अस. चला 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 जाऊन बघूया की म्हणजे तुम्हाला स्मारकाकडे जाऊया आपण लवकर लवकर. आणि हा आमचा परत मामा आलेला आहे सोबत. चिमाची अप्पा स्मारक आहे वसईतला सर्वात फेमस. इकडे लोक लिंबू सरबत पण पीत आहेत, गाड्या जात आहेत, पाणीपुरीवाले अंकल पण आहेत. तर चला आपण आज जाऊया आता. हा त्याचा एंट्रन्स गेट आहे आणि इथून मामा ताईला सांगत आहेत हसतो कशाला तू. हसायचं नाही. इथं मस्त झाड आहे, झाड पुष्पवल्ली. हा आमचा स्मारक. हे दोघं बघ काय करायला लागले. तर मामा तिला बघतो. प्रॉब्लेम काय आहे तुला? व्हॉट्स द प्रॉब्लेम? माझी अप्पा स्मारक, आमचे लाडके चिमाचे अप्पा. इकडे थोडा फाउंटन सारखं आहे. तर आता आम्ही चढत आहेत. इथे मस्त मस्त सीनरी आहे. You can see the sunset. Sunset has my heart. इकडे पहिला बाजार पण होते. ते लोक क्रिकेट खेळतात आहेत मुलं. इथे सगळं ओपन ग्राउंड आहे आता, पण बऱ्याच गोष्टी पहिला होत होत्या, आता सगळं तुटून गेलंय. इथे मस्त एक असं पार्क पण बनवलंय. वॉक म्हणजे सायकलिंग, चालायला. पहिल्या बऱ्याच गोष्टी होत असतील इथं, पण आता फक्त काही भिंती राहिलेल्या आहेत. आता तुम्हाला दाखवते. इकडे बाजार होता पहिला. काय बघा, हा बाजारपेठ होता पहिला. जसे खाचे खाचे दिसतात इथे सगळे विकायला वगैरे. चला आपण इकडे जाऊया. पुढे बघा जरा, इथे करता करता जाऊ अशी खड्डे. जरा पुढे बघा. नाही ते वा किती मस्त आहे. खूप सुंदर वाटते, छान प्रसन्न. आणि ही इथली बाजारपेठ होती असं मामा सांगतो. ॲक्च्युली आम्हाला पण तेव्हा कोणच पैदा नव्हतं झालं होतं. नाही, पण मामाला बऱ्याच गोष्टी माहिती आहे, कारण त्यावेळेला बऱ्यापैकी होता किल्ला. आता भरपूरच म्हणजे थोडा अजून खराब झाला आहे, पण त्यावेळेला बऱ्याच गोष्टी होत्या. सो ही आहे इथली बाजारपेठ आमच्या वसईच्या किल्ल्याची. आणि हे आमचे दोन नमुने. खाली असं क्यूट गार्डन आहे जिथे असं थोडं चिल मारू शकतो. उद्धव ठाकरे आले होते तेव्हा इकडे ते फुल सजवलं असणार आहे. हां येस. म्हणून हे तुम्हाला फ्लावर सर्व तेव्हाचे आहेत. उद्धव ठाकरे यांची सभा होती इकडे, तेव्हा हे तिकडे पुष्प गुच्छ त्यांनी वाहले इकडे. चल अजून वरती जाऊया. गड चढत
छान. ही झाडं पण इथे फार जुनी आहेत, म्हणजे अगदी. याचा सुपारीचा आहे ना. मामा हे सुपारीचं कसं? सुपारी कुठे आहे ना? खजूर. खजूर आहेत बघा, हे. आमच्याकडे खजूर पण आहे. खजुराची झाड आहेत. खजुराची झाडं आणि ही अशोकाची झाडं. हे आमच्या वसईची शान, आन बान आणि शान. अशा रीतीने आम्ही तिघही गाडीतून आलोय, कारण दोन्ही पण नवशिके गाडी चालवत आले. हां, पण तरी आम्ही आलो आणि मी माझी जीवाची बाजी लावून आलेली आहे यांच्यासोबत. नवशिके नाही आहेत, पण तरी चांगलीच चालवतो एकदम. So, आता आपण चांगल्या हां सुरक्षित. सुरक्षा ही महत्वाची आहे. आणि आता आम्ही गड उतरतोय. तर आम्ही आलो आहोत आता एकदम खाली ग्राउंडवर, जिकडे हे बघा बाजार होते, बाजारपेठ असं. आणि मामा इथे सफरचंद केळी घ्यायला यायचा त्या काळी. तिकडे जाते त्याचं जे झाड फॉर्मेशन झालंय तिकडे. किती सुंदर प्राचीन घरट. घोसला, घरट नाही घोसला. किती जुनं. ऍक्च्युली किती जुनी झाड आहेत. झाड आहे बघा. अरे 100 वर्ष. हा, ऍक्च्युली 100 वर्षाची पूर्वीची असू मामा तुला काय वाटतंय किती वर्षापूर्वीची झाड असतील? 100 वर्ष. 100 वर्ष तरी है ना? खूप जुनी आहेत ही. खूप जुनी आहेत. त्या जमान्यातली. इकडे डेट्सची झाडं पण आहेत. खजूर, चिंच. मोठी मोठी बुडं आहेत झाडाची, झोपाळ्यासारखं. किती सुंदर आहे. आईला आहे खायचा गोळा. तर आम्ही आलो आहेत गोळ्यावाल्या अंकलकडे. रंगबिरंगी पाणी आणि सब्जा आहे. ऑरेंज वाला, ऑरेंज आणि काला खट्टा. मला नको, तूच खा बाबा. तो मस्तपणे नींबू निचोड़ रहा है. सम शुगर, काला खट्टा. एक ग्लास काला खट्टा फॉर गुड हेल्थ. मक्खी मक्खी कुछ नहीं कर रहेगी, पर मेरे गोले पे बैठेगी ना. अरे, ये वाला किती सांग त्याला? किती यायचे? कितना भैया इसका? चुस्की. किती? हॅलो गाईज, तर आम्ही आलेत आमच्या मम्मीच्या ओल्ड स्कूलमध्ये. हे बघा, छोटूसा स्नीक पीक आहे. ऍक्च्युली आम्ही इथे फेमस वडापाव घ्यायला आलेलो. संजू वडापाव. हां, जर तो खूप जुना वसईच्या आहे. लोकांना माहित असेल तर ते आमच्या मम्मीच्या स्कूलच्या बाजूला आहे. मम्मी, मामा आणि सगळे माझे पप्पा वगैरे सगळे या स्कूलमध्ये शिकले. त्या म्हणजे पहिल्याची इकडे हीच एक स्कूल होती, वसईमध्ये. वसईची स्कूल होती. तिकडे ऑलमोस्ट सगळेच होते स्कूलमध्ये. सो ही आहे ती न्यू इंग्लिश स्कूल. हे आहे त्यांचा स्टेज. कुठे नाटकं पण सुरू होतात. तिकडे कला क्रीडा पण होतो वसईचा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच आमच्यासोबत राहत अशा छोट्या छोट्या भटकंतीसाठी. सो मीट यू अंटिल द नेक्स्ट व्लॉग. बाय.